माझी मनातली इच्छा होती की महिलांसाठी असा कुठला तरी कोर्स सुरू व्हावा आणि तो कोर्स तुम्ही सुरू करताय। तेव्हा जर कोणाला विचारलंही असतं ना मला काहीतरी करायचं तर मला समोरून उत्तर आलं असतं की तू माठातलं पाणी घेऊ शकत नाही, तू काय कोणासाठी काय करणार, आणि करतच असायची। आणि त्या उद्योगामुळे आज उद्योजिका झाली असं मला वाटतं। तुला काय तू गुरुदक्षिणा देते, तुला द्यायचंच असेल तर ह्या समाजासाठी काहीतरी दे। आणि उभं करण्याचं शिक्षण कसं उभं करायचं ते शिक्षण मला अतुल ठाकूर सरांनी दिलं। प्रत्येकाला उठून बाहेर जाता येत होतं सगळ्यात, पण मी सतत 9 तास एकाच जागेवर बसून ते प्रशिक्षण घेत होते। त्याला साक्षी अतुल सर आहेत, कारण तो एक एक शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता। आपण एक उद्योजिका असली पाहिजे। एक उद्योजिका काय असते, ती अनेक उद्योगी महिला ना उद्योग देते आणि खऱ्या अर्थाने ती जीवनामध्ये सक्सेस असते, कारण तिच्या एवढे कुटुंब तिच्यामुळे उभे असतात। म्हणून आपण उद्योगही करा, उद्योजिकाही व्हा। मीनाक्षीताई निकम त्यांची यशोगाथा आपल्यासमोर उलगडणारच आहेत, पण त्यांच्याबद्दलची 2च वाक्य। त्यांचा परिचय माझ्याकडे आहे। खूप प्रेरणादायी अशी त्यांची ही कथा आहे। वयाच्या 2ऱ्या वर्षी त्यांना पोलिओ झाला आणि उपचार मिळाले नाहीत म्हणून त्यांना पोलिओचे दुष्परिणाम भोगावे लागले। वयाच्या 15व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वतः पेलत कुटुंबाचा आधार बनल्यात अशा मीनाक्षीताई निकम आता आपल्याशी संवाद साधत आहेत आणि त्यांची यशोगाथा त्यांच्या शब्दात। धन्यवाद मॅडम। व्यासपीठावरील सगळ्या माझ्या देवींना, या देवी सर्वभूतेषु मातृरूपेणी संधिता, नमस्तस्ते नमस्तस्ते नमस्ते। आणि समोर बसलेल्या सगळ्या भगिनी, लाईव्ह स्टेटस सर, खूप वर्षापासूनची माझी मनातली इच्छा होती की महिलांसाठी असा कुठला तरी कोर्स सुरू व्हावा आणि तो कोर्स तुम्ही सुरू करताय, त्यासाठी मी तुमचे सगळ्या टीमचे मनापासून आभार मानते। त्याच्या मागे कारण की मी स्वतः अनुभवलेला बिझनेस कोर्स। असंच आंबावडीकर ताईंना मला सांगावंसं वाटतं, आता तुम्हाला उद्घाटनाला बोलवलं इथे, तसं मलाही त्या कोर्सच्या उद्घाटनाला बोलवलं होतं आणि मी त्या कोर्सच्या प्रेमात पडली आणि तो कोर्स जॉईन केला। खरं तर आपल्याला असं वाटत असतं, म्हणजे महिलांमध्ये, मी स्वतः महिला असल्यामुळे तर कुठेतरी एक असा इगो असतो की मी जे करते ना ते बरोबर आहे, मी जे आहे ना ते अगदी बरोबर आहे, माझं व्यवस्थित चालू आहे सगळं, असा तो इगो असतो। आणि तो इगो कुठेतरी माझ्यातही होता की मी माझ्या दिव्यांगावर मात केला आहे आणि मी माझ्या प्रवासात सक्सेस आहे। अनेक संकट आली, म्हणजे आत्ता ताईंनी 2 शब्दात सांगितलं, मला वयाच्या 2ऱ्या वर्षी पोलिओ झाला आणि माझे वडील जेव्हा गेले, वयाच्या 12-13व्या वर्षी मला कुटुंब सावरावं लागलं आणि मी तेव्हापासून एक उद्योग सुरू केला। तो उद्योग शिवणकामाचा उद्योग होता। तुम्हाला सगळा परिचय माहिती आहे, कारण पहिला सन्मान ताईंनी माझा केला होता आम्ही उद्योगिनीमध्ये। त्यामुळे तो जो प्रवास होता की मला उद्योग करायचा, मग उद्योग काही असो, पोटाच्या ठिणगीसाठी, म्हणजे आज आमचं 6 जणांचं कुटुंब होतं, कुटुंबातली मी मोठी, वडील गेल्यामुळे आई हताश झाली आणि तिने अंथरूण पकडलं। आम्ही 2 भाऊ आणि 3 बहिणी, असं 5 भावंडांचं कुटुंब, आणि ते सावरायचं कसं, आणि माझ्या मनात विचार यायचा की काहीतरी केलं पाहिजे। पण मी तेव्हा जर कोणाला विचारलंही असतं ना मला काहीतरी करायचं तर मला समोरून उत्तर आलं असतं की तू माठातलं पाणी घेऊ शकत नाही, तू काय कोणासाठी काय करणार, आणि हा साहजिकच प्रश्न होता। पण मला तो प्रश्न सतावत होता, मला काहीतरी करायचं। आणि मग तो प्रश्न सतावत असताना जेव्हा भूक वाढत गेली, घरात खायला काही नाही अशी वेळ आली, तेव्हा मला अडखळ सामानात पडलेली एक शिलाई मशीन दिसली। ती हाताची शिलाई मशीन होती, हाताने हँडल फिरवण्याची शिलाई मशीन होती। आणि त्या मशीनला त्याकडे लक्ष गेल्यानंतर लहान भाऊ बहिणींच्या सहाय्याने ती मशीन मी बाहेर काढली, तिच्यावरची धूळ साफ केली
आणि तिला धागा लावला आणि मला टीप टाकता आली तर मला प्रचंड आनंद झाला तेव्हा. फक्त टीप टाकता आली तर आनंद झाला आणि मला सगळं विश्व दिसायला लागलं. मी जुन्या कपड्यांवर टिपा मारायला सुरुवात केली. दिवसभर घरातले कपडे शिवले. नंतर आजूबाजूला कोणी यायचं, माझं गाऊन शिवून दे, मग 5 रुपयाचं काम, 10 रुपयाचं काम, अशा कामाला सुरुवात केली. आणि तेव्हा 5-10 रुपये म्हणजे खूप काही होते. असेच जुन्या कपड्यांवर टिपा मारा, गोधडी शिवा, हे असा सगळा प्रवास खूप जोरात चालू होता. पण खरंच मला अशा सगळ्या, मी माझी खूप मोठी कहाणी तुम्हाला सांगणार नाही आणि मला कधीच वाटत नाही की माझी कहाणी ऐकून कुणाच्या तरी डोळ्यात पाणी यावं असं मला, म्हणून मी माझं कधी दळण दळत नाही. असं मी नेहमी म्हणते, मला दळण दळायला आवडत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, तर मी सतत सकाळी 5 पासून माझा दिवस सुरू व्हायचा आणि रात्री 11-12 पर्यंत चालू असायचं. तर काही ना काही उद्योग करतच असायची, काही ना काही उद्योग करतच असायची. आणि त्या उद्योगामुळे आज उद्योजिका झाली असं मला वाटतं. शिवणकाम प्रशिक्षण नव्हतं, कारण दोघी पायांनी दिव्यांग असल्यामुळे मला बाहेर कोण नेणार. आई आजारी होती, भाऊ लहान होते. बाहेर पडून प्रशिक्षण घ्यायचं म्हणजे कसं घ्यायचं हा एक मोठा प्रश्न होता. आणि दुसरा प्रश्न होता की मला शिकवणार कोण, माझ्यासाठी खालची मशीन कोण आणणार, असंच अनेक प्रश्न होते ते. पण काय असतं, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक क्षणोक्षणी मला एक परमेश्वराचं दर्शन देणारं, मानवामध्ये एक परमेश्वराचं रूप घेऊन कोणीतरी गुरु म्हणून आलं आणि माझ्या जीवनातले वाटे दूर केले असं मला वाटतं. तर असाच प्रवास चालू होता जुने कपडे शिवत असताना. आणि माझ्यासमोर स्वाती मेहता आमच्या घरासमोर राहायला आल्या. त्यांचे मिस्टर स्टेट बँकेत होते आणि ते एकट्या असायच्या, दिवसभर बोर व्हायच्या, फॅशन डिझायनर होत्या त्या. आणि त्या बघायच्या की ही अपंग मुलगी दिवसभर जुने कपडे शिवते. आणि त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हटल्या की मीनाक्षी, तू हे जे जुने कपडे शिवते, तुला असं नाही वाटत नवीन काही शिकावं? आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर म्हटलं मी काय शिकणार आणि कुठे जाऊ शिकायला? ते म्हटलं अगं टेन्शन नको घेऊ, माझं फॅशन डिझायनिंग झालंय, मी तुला सगळं प्रशिक्षण देते. आणि मला प्रचंड आनंद झाला, म्हणजे आभाळ ठेंगणं झालं. आणि त्यांनी मला अगदी, म्हणजे खरं सांगायचं जगामध्ये चांगुलपणा खूप आहे म्हणून श्रद्धा टिकून आहे. त्यांनी मला कापडापासून, धाग्यापासून आणि सगळं प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण तर दिलंच, पण हे सगळं पुरवले. कारण आमची परिस्थिती अशी होती, आमच्याकडे 5 रुपयाचं ब्लाऊज पीसही तेव्हा नव्हतं घरामध्ये, अशी परिस्थिती होती. आणि त्या देवीने आज मला जी आहे ते, त्यांच्यामुळे मी इथे आहे. आणि मी जेव्हा शिकली, बाहेरचे कपडे शिवायला लागली आणि त्यांना म्हटली की ताई, माझी मनापासून इच्छा आहे की तुम्हाला मला गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी द्यावं असं वाटतं. तर त्या म्हटल्या, अगं मला काय तू गुरुदक्षिणा देते, तुला द्यायचंच असेल तर ह्या समाजासाठी काहीतरी दे. आणि हे जो तू ज्ञान घेतलं आहे ते समाजाला दे, गरजू महिलांना. आणि तेव्हापासून तर 34 वर्ष झाले सतत राज फॅशन म्हणून विधवा आणि दिव्यांग महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं. आत्तापर्यंत 3 ते 4 हजार महिला मोफत प्रशिक्षण शिकून गेलेल्या, आणि त्यातल्या दिव्यांग महिला. हे करत असताना मला नेहमी वाटायचं मी खूप मोठं काम करत नाहीये, फक्त मोफत प्रशिक्षण देते. पण नुसतं प्रशिक्षण घेऊन काय, तर त्यांना रोजगार दिला पाहिजे. कुठेतरी खूप मोठ्या डिग्र्या असून ती एवढी मोठी फाईल घेऊन बसलं तर काही नोकरी नाही मिळाली तर उपयोग नाही. तसं प्रशिक्षण घेऊन उपयोग नाही, तर त्यांना रोजगार दिला पाहिजे. आणि त्यांना रोजगार मिळावा म्हणून मी अनेक प्रयत्न करत होती. कोणाला तरी फोन करत होती, ही महिला आमच्याकडे खूप छान शिकलेली आहे, तिला काहीतरी काम द्या. पण कितीक मिळणार आहे? तर असं अनेक महिलांना काहीतरी गेलं पाहिजे, मग स्वतःच काहीतरी व्यवसाय सुरू करायचा. तर मी कॉस्ट्युम व्यवसाय सुरू केला. कॉस्ट्युम व्यवसायातून त्या महिलांना काम मिळत गेलं. पण कितीला मिळणार? 10 महिलांना मिळणार, 5-15 महिलांना मिळणार, 20 महिलांना मिळणार, बाकीच्यांचं काय? तर मग अशांसाठी एक छोटे छोटे असे ग्रुप व्यवसाय सुरू केले की 10 महिलांनी हे युनिफॉर्म शिवायचे, 10 महिलांनी नऊवारी साड्या शिवायचे, असे व्यवसाय सुरू केले. पण महिलांची संख्या वाढत होती, गरजा वाढत होत्या. आणि अशा मला खूप वाटायचं की आता काय करायचं, दिव्यांग महिलांसाठी काय करायचं, त्या घरात बसून आहेत त्यांच्यासाठी काय करायचं. पण चुकीच्या पद्धतीने सगळं चालत होतं. कोणीतरी रडत यायचं आणि सांगायचं की ताई मला अशाची गरज आहे. मग मी त्याला किती 200 रुपयाची गरज आहे, तर 200 रुपये देऊन मोकळी व्हायची. पण मला असं वाटायचं
की आज 200 रुपये मी दिले तर उद्या हिला कोणी गरज पडली तर कोण देणार, त्यापेक्षा हिलाच उभं केलं तर. आणि ते उभं करण्याचं शिक्षण कसं उभं करायचं ते शिक्षण मला अतुल ठाकूर सरांनी दिलं. जे व्यवसाय करताना संवेदनशीलता जी आहे, समाजकार्य आणि व्यवसाय हा कशा पद्धतीने समतोल ठेवला पाहिजे हे शिक्षण मला अतुल ठाकूर सरांकडून मिळालं. आणि खऱ्या अर्थाने महिला उभी कशी राहील, मुळापासून काम कसं करावं आणि व्यवसाय कसा ग्रोथ करावा हे शिक्षण म्हणजे व्यवसायाचे शिक्षण घेत असताना अतिशय प्रामाणिकपणे मी प्रत्येक कोर्स केला, म्हणजे प्रत्येक सेशन केलं. 6-7 तासाचं सेशन असायचं, प्रत्येकाला उठून बाहेर जाता येत होतं सगळ्यात, पण मी सतत 9 तास एकाच जागेवर बसून ते प्रशिक्षण घेत होते. आणि त्याला साक्षी अतुल सर आहेत, कारण तो एक एक शब्द माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आपण काय करत असतो भगिनींनो, की बऱ्याच वेळा असं करत असतो की 2 सेशन केले, 3 सेशन केले तर आपण सोडून देत असतो. बरेच जण असे म्हणतात की महिलांमध्ये पेशन्स खूप असतात, पण मला आता 34-35 वर्षाच्या अनुभवाने असं वाटतं की आपल्या महिला लवकर पेशन्स सोडून देतात रिझल्ट पर्यंत. पण मला वाटतं भगिनींनो, स्पेशल जे आहेत ते आपल्या महिलांमध्ये खूप असतात. कारण तुम्ही 9 महिने त्या बाळाच्या जन्माची वाट बघत असतात आणि मग व्यवसाय ग्रोथसाठी तुम्ही 1-2 सेशन कसं काय सोडून देता, हे मला म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत, सातत्य खूप गरजेचं आहे. हा कोर्स प्रत्येक महिलेने करावा असं मला वाटतं, कारण हे जे यश मला मिळालेले आहे त्यातले बारकावे जे काय असतात, मला असं वाटायचं की मी त्या क्लासमध्ये गेल्याशिवाय माझं काही हे त्याशिवाय तो क्लास चालणारच नाही, किंवा मी तिथे जिथे आमचं ग्रुपचं काम चालू आहे तिथे मी जर नाही गेली तर होणारच नाही. पण आता सगळं चालू आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा थोडक्यात तुम्हाला हे सांगते की आमच्याकडे एक दिव्यांग महिलांची एक संस्था आहे. संस्था म्हणजे आम्ही दिव्यांग महिलांना दान वगैरे देत नाही, तर त्यांना रोजगार देतो, त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना प्रशिक्षण देतो आणि त्यांना सक्षम बनवतो, समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो आणि आणतो. आतापर्यंत 1,500 ते 2,000 दिव्यांग महिला सक्षमपणे उभ्या आहेत. त्यांचे काहींचे संसारही सुरू आहेत. सांगायचं तात्पर्य हेच की जे मुळाशी जाऊन काम करायचं जे असतं, हा बिझनेस कोर्स शिकवतो आपल्याला. काय केलं पाहिजे की एखाद्या दिव्यांग महिला तुमच्याकडे आली, म्हणे तुम्ही तिच्या हातावर दान देऊन मोकळे होणार का, नाही, तर तिला खऱ्या अर्थाने सक्षम बनवलं पाहिजे. समानता, आत्ता सर म्हटले की 9% महिला व्यवसाय करतात. खरंच आहे सर, महिलांना 9% व्यवसाय खरंच करतात. कारण ताईंसमोर मिनल मोहाळे ताईंसमोर मी बोलणं हे चुकीचंच आहे. सगळ्यात जास्त उदाहरण त्यांना आहेत की महिलांना एकत्रित करणं म्हणजे किती कठीण असतं, त्यांच्याकडून काम करून घेणं किती कठीण असतं. पण हे करून घेणाऱ्याला कठीण जाण्यापेक्षा आपणच त्यांना साथ दिलं, ताई तुम्ही एवढं आमच्यासाठी करतात, आम्ही तुम्हाला साथ देतो, हे जर आपलं म्हटलं तर खूप मोठी गोष्ट असते. हा जो कोर्स असते, हा कोर्स जर रन करायचा असेल तर आपण सगळ्यांनी जर त्यांना साथ दिली तर मला असं वाटतं संभाजीनगरमध्ये खूप मोठा महिला उद्योजक होतील असं मला वाटतं. कारण मी अनुभवाने बोलते, आज माझ्याकडे 200 महिला काम करतात असं युनिट चाळीसगाव MIDC मध्ये उभं आहे आणि गारमेंट फॅक्टरी उभी आहे. एक स्वप्न, चमत्कारिक जे स्वप्न होतं की एक महिला 7 वर्ष एक हँडलच्या मशीनने काम करत होती, तिच्याकडे आज 200 मशीन आहेत. हे एक सत्य आणि स्वप्न आहे. तुम्ही प्रत्येकाने, सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही चाळीसगावला या आणि ते गारमेंट उद्योग बघा. तुम्हाला उद्योगाची उर्मी तर येईलच, पण त्याबरोबर उर्मी येईल की आपल्याला परमेश्वराने जे अवयव दिलेत त्या अवयवाचा ह्या जगामध्ये आपण काय उपयोग करतो, आपल्या जीवनामध्ये काय करतो. आपल्या जर परमेश्वराने पाय दिलेत तर त्याला आपण चांगल्या मार्गाला नेले नाहीत तर त्या पायांचा काही उपयोग होणार नाही असं मला वाटतं. परमेश्वराने आपल्याला जर डोळे दिलेले आणि ते डोळे जर आपण नुसते दृष्टीसाठी न वापरता दृष्टिकोनासाठी नाही वापरले तर त्या डोळ्यांचाही काही उपयोग होणार नाही. आणि हे जे सगळं शरीर, ही वाचा आहे
आहे, चांगल्या बोलण्यासाठी जर आपण वापर केलेला नाही, हे सगळ्या अवयवांचे वापर आणि तसे जे हात आहेत जर देण्यासाठी आपण वापर केलेला नाही तर त्या हातांचा उपयोग नाही. हे सगळं आपला जो देह आहे तो जर आपण आपल्या जीवनामध्ये सदुपयोग केला नाही, नुसतं एक स्त्री बनून तू दुर्गा, तू काशी, तू गंगा, तू यमुना, तू जमुना, तू एक सरस्वती असे कितीतरी नावाने आपल्याला संबोधलं जातं आणि पूजा केली जाते. तू काशी म्हटलं जातं, सर्व तीर्थ तुझं पाशी म्हटलं जातं आणि ते नुसते पूजेने आपण भावुक होऊन आपण आपलं आयुष्य घालवून देतो. पण एक उद्योजिका असली पाहिजे. एक उद्योजिका काय असते, ती अनेक उद्योगी महिला ना उद्योग देते आणि खऱ्या अर्थाने ती जीवनामध्ये सक्सेस असते, कारण तिच्या एवढे कुटुंब तिच्यामुळे उभे असतात. म्हणून आपण उद्योगही करा, उद्योजकही व्हा, अशा सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेते आणि थांबते. आणि अजून एक माझी एक इच्छा अजून पूर्ण केली. अंजनी धानोरकर मॅडम, मी तुमचे नेहमी व्हिडिओ बघत असते आणि एक प्रेरणा म्हणून माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांना दाखवत असते. आज माझी तुमची या व्यासपीठावर भेट झाली, मला अतिशय आनंद झाला. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थांबते. धन्यवाद.